श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो। आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त पूजा विधी आणि व्रत करतात। श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते। नियमांचे पालन करून व्रत करण्याला या काळात महत्त्व आहे। तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात। असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळात पूर्ण करतात। त्यामुळे भक्त श्रावणात सोमवारचे उपवास करतात। भगवान शंकरांना भोलेबाबा देखील म्हणतात। याचे कारण म्हणजे शंकर हे भोळे आहेत असे मानतात, कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात। त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असे देखील बोलले जाते। पाहुयात श्रावणात किती सोमवार येतात आणि पूजा व्रत कसे करावे। प्रथम पाहुयात श्रावण केव्हा सुरू होणार आहे। भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण यावर्षी 25 जुलै 2025 पासून सुरू होत आहे, जो 22 ऑगस्ट 2025 रोजी संपेल। तसेच यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार असतील। या सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। श्रावणात किती सोमवार असतील। यावर्षी श्रावण महिन्यात 4 सोमवार असतील। या महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपवास जुलै 28 रोजी असेल। दुसरा सोमवारचा उपवास 4 ऑगस्ट रोजी असणार आहे। तिसरा सोमवारचा उपवास ऑगस्ट 11 रोजी असेल, तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवारचा उपवास ऑगस्ट 18 रोजी केला जाईल। ऑगस्ट 22 रोजी श्रावण संपेल। तर आता पाहुयात श्रावणी सोमवार व्रत कसे करावेत। श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जातात। हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात, तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात। तसेच एकभुक्त राहून देखील हे व्रत करता येतात। प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे हे व्रत करतात। मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडले जाते। या व्रतात कांदा लसूण खाणे टाळावे। तर आता जाणून घेऊ श्रावणी सोमवार व्रताची पूजाविधी। श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक असते। सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालून पूजेला बसावे। घरात शंकराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा। त्यानंतर पिंडीला भस्म लावावे, पांढरी फुले, बेल अर्पण करावीत, धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करावी। यावेळी शिवलीलामृत, शिवचालीसा किंवा शिवाशी संबंधित श्लोक वाचावेत। तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितक्या माळा जप करावा। शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा व सर्वांना प्रसाद वाटावा। ही झाली घरातील पूजा। मात्र श्रावणी सोमवारी शिव मंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी, याचे फळ निश्चित मिळते। श्रावणी सोमवार व्रताचे काही नियम आहेत ज्यांचे काटेकोर पालन केले पाहिजे। 1. श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्याच सोमवारी हातात जल, तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प घ्यावा। आपली मनोकामना सांगून करावी। 2. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये, तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत। आपला आहार हा सात्विक ठेवावा। खाण्याच्या सवयीवर किमान या काळात नियंत्रण असावे। मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी गत अनेकांची असते। त्यामुळे जिभेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावाने व्रत करावे। 3. व्रत करताना आपले आचरण योग्य असावे। शब्दांवर नियंत्रण ठेवावे। कोणालाही वाईट बोलू नये। कोणाचीही या काळात निंदा करू नये। चांगले कर्म करता येईल ती तके करावे। 4. व्रताच्या काळात तरी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते। या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवे। शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे। 5. मनामध्ये पवित्र भाव ठेवून विश्वास ठेवून हे व्रत केले तरच त्याची फलप्राप्ती होते। भगवान शंकर देखील भोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात। कोणताही अवडंबर किंवा दिखावा करू नये। केवळ समर्पणाने या काळात व्रत आणि पूजा करावी।